नमस्कार, मी मनीषाज किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण घरच्या साहित्यामध्ये खमंग अशा खुसखुशीत पुऱ्या बनवणार आहोत। ह्या पुऱ्या खूप छान होतात, मस्त होतात, अगदी कमी साहित्य लागतं। लहान मुलांना टिफिनसाठी ह्या पुऱ्या आपण देऊ शकतो सॉस सोबत। तर चला मग छोटंसं वाटण करून घेऊया। लसूण घालायचा आहे, 5-6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, जिरं घालायचं आहे 1 चमचा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे आपल्याला मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायचं आहे। छान असं वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतलेलं आहे बघा इथं। आता वाटून घेतल्यानंतर आपल्याला पिठं घालायची आहेत एका बाउलमध्ये। मी येथे पाऊण वाटी बेसन घेतलेला आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा जिरे घालणार आहे आणि 1-2 चमचे तीळ घालायचा आहे। हळद घालायचा आहे अर्धा चमचा, हिंग घालायचा आहे 2 चिमूट। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि लगेचच आपण जे वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि त्याच मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून मी घेतलेलं आहे आणि ते पाणी यामध्ये घालणार आहे। पिठामध्ये पाणी लागल तसं व्यवस्थित पिठामध्ये घालून मळून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे। छान असं, जास्त घट्ट करायचं नाही आणि सैल पण करायचं नाही, मीडियमच ठेवायचं आहे। आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया। लगेचच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने मी एक छोटा गोळा घेतला आहे, आपण चपातीला घेतो तेवढा, आणि मोठी चपाती मी बनवून घेणार आहे। थोडंसं पीठ लावायचं त्याला आणि बेलण्याने छान असं पातळशी चपाती लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने बघा चपाती लाटून घेतल्यानंतर आता एका वाटीने मी छान अशा पुऱ्या त्याच्या पाडून घेणार आहे। असंच छोटे छोटे गोळे घेऊन असं पण पुऱ्या छोट्या छोट्या करता येतात, पण वेळ वाचतो त्यामुळे मी असं या पुऱ्या करून घेणार आहे। वाटीनं असं छान गोल गोल कापून घेणार आहे। आता या जाडीची पुरी आपण बनवून घेतलेली आहे बघा। आता असंच पुऱ्या मी करून वरचेवर तळणार आहे। जास्त वेळ पण करून ठेवायचं नाही। आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल असं मीडियम गरम झालेलं आहे, त्यामध्ये पुरी सोडायची आहे, तळून घ्यायची आहे। पुरी आतमध्ये सोडल्यानंतर वरून झाऱ्याने असं तेल घालायचं आहे, म्हणजे पुरी फुगते। बघा मस्त कलर आलेला आहे। असं पलटवून घ्यायची आहे, उलटून पलटून छान असं क्रिस्पी पुरी तळून घ्यायची आहे। आता तळून झालेली आहे पुरी। याच पद्धतीने सर्व पुऱ्या मी करून घेणार आहे आणि लगेचच वरचेवर तळून पण घेणार आहे। बघा खरपूस अशा पुऱ्या तळून घेतल्या आहेत। असंच सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे। असं वरी तेल सोडायचं म्हणजे पुऱ्या छान अशा फुगतात। छान मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत पुऱ्या। या पुऱ्या लहान मुलांना खूप आवडतात, सॉस सोबत, चटणी सोबत देऊ शकता टिफिन डब्यामध्ये, आणि घरी पण रिकाम्या वेळेत बसल्या बसल्या खाऊ पण शकता। तर चला मग तयार झाल्या आपल्या क्रिस्पी खुसखुशीत मस्त पुऱ्या। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला
नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि या पद्धतीने नक्की बनवून पहा। धन्यवाद।